नमस्कार, मी सवी. आज कॉलेजला चालली होती कारण की आमचे फर्स्ट इयर एन-सी-सीचं एनरोलमेंट होतं. मग काय महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो कॉलेजच्या दिशेनं. आणि ही कुत्री आमच्या कॉलेजने दत्तक घेतलेली आहे. ती तिच्या 8 पिल्लांबरोबर. आणि फ्री वायफायचं बोर्ड लावलेलं आहे, पण ते कनेक्टच होत नाही. झालं तर चालतच नाही. मग काय आमचं एन-सी-सी फर्स्ट इयरचं एनरोलमेंट झालं आणि म्हटलं कॅन्टीनला जाऊन जेवण वगैरे करा. जेवण वगैरे केलं आणि चाललो होतो ग्राउंडवर कारण की आमचं थोडंसं काम बाकीच होतं. आणि ही तर आमचं काहीतरी गंभीर विषय बोलणं चालू होतं आणि या दोघींचं तर फोटो काढायचं काम चालू होतं. म्हटलं थांबा, म्हटलं तुमचा व्हिडिओ काढून मॅमलाच दाखवते. मग माझ्या बघून लागल्या हसायला. मग गेलो बस स्टँडला, बस धरली आणि निघालो सरळ घराच्या दिशेनं. घरी येऊन म्हटलं आपला ड्रेस पण चेंज करून घ्या. मग मस्तपैकी आपण ड्रेस चेंज करून घेतला आणि आपली 8 फिगर सोडायची बाकीच होती. मग आपली 8 फिगर सोडून घेतलं, त्यामुळे आपले चांगलेच कर्ली हेअर झाले होते. मग काय डोकं घालून घेतलं आणि म्हटलं आपण सकाळपासून गंधच लावलेला नव्हता. मस्तपैकी गंध लावून घेतला कारण की आपल्याला एन-सी-सी मध्ये अलाउड नाही. आणि ही शेगडी तब्बल 25 वर्ष जुनी आहे कारण की ही शेगडी पडलेली होती आमच्या जुन्या ग्रामपंचायतमध्ये. आणि ती पण प्युअर बीटची आहे आणि ISS स्टॅम्प सोबत. ते म्हणतात ना, जुनं ते सोनं. आणि आत्ताच्या काळात या शेगडीच्या वजनाबरोबर जर शेगडी बनवायला गेलं तर तब्बल 5 शेगड्या आरामशीर बनतील कारण की तिचं वजनच 4 ते 5 किलो आरामशीर आहे. आणि आजचं आपलं कार्य इथं संपन्न होतं. बाय.